Hello, everyone. Welcome to YouTube Infinity channel. Myself Radhika. आपण स्टार्ट करणार आहे नेक्स्ट क्वेश्चन सेशनला. बघा आता त्यासाठी आपल्याकडे एक गेम चेंजर बॅच आपण लॉन्च केली आहे. या बॅचमध्ये तुम्हाला TCS आणि IBPS पॅटर्न नुसार पूर्ण ऑल सिलेबस इथे कव्हर करून देण्यात येईल, जो की तुमच्या येणाऱ्या अपकमिंग एक्झामसाठी तुम्हाला म्हणजे आवश्यक असेल. बघा ही बॅच तुम्हाला परचेस करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करून बॅचबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊ शकता किंवा या ॲड्रेसला येऊन तुम्ही स्वतः व्हिजिट करू शकता. बघा या बॅचमध्ये काय आहे की तुम्हाला जो टेक्निकल प्लस नॉन टेक्निकलचा जो कन्सेप्च्युअल स्टडी आहे तो पूर्ण या सिलेबस या बॅचमध्ये आपण कव्हर केलेला आहे. बघा नेक्स्ट आहे, आता फर्स्ट आहे आपला क्वेश्चन. स्टार्ट. इन विकट ॲपरेटर्स द डायमीटर ऑफ द डायमीटर ऑफ विकट प्लंजर. प्लंजरची डायमीटर विचारलेली आहे. ही लेंथ आहे 50 mm आणि हे जे डायमीटर आहे हे 10 mm. बघा आता यामध्ये काय आहे की ज्यांनी आपल्याला प्लंजरची डायमीटर विचारलेले आहे तर आपला आन्सर असणार आहे बी 10 mm. जेव्हा यांनी निडलची विचारली असेल तर आपला आन्सर 5 mm आला असतं. आधी बघायचं प्लंजर विचारलाय का निडल विचारलेली आहे. आता बघा आपण एक डायग्राम बघणार. या डायग्राम मध्ये बघा प्लंजरची त्यांनी डायमीटर दिलेली आहे 10 mm आणि लेंथ दिलेली आहे 50 mm आणि जेव्हा निडल विचारणार तेव्हा त्यांनी त्याची डायमीटर दिलेली आहे 5 mm. हे विकट ॲपरेटर्स आहे. या ॲपरेटर्स वर आपण इनिशियल सेटिंग टाइम फायनल सेटिंग टाइम म्हणजे काउंट केला जातो. नेक्स्ट आहे व्हॉट इज द फुल फॉर्म PVC इन PVC फ्लोरिंग. आता PVC फ्लोरिंगचा फुल फॉर्म काय आहे बघा, पॉलिव्हिनिल क्लोराईड. आता हा आपला PVCचा आहे, कंपाऊंड नाही, पॉलिव्हिनिल सिमेंट नाही, पॉलिव्हिनिल कार्पेट पण नाही. नेक्स्ट आहे द रेशो ऑफ कॉन्टॅक्ट प्रेशर टू टायर प्रेशर इज नाउन ॲज. इथे सरळ सरळ त्यांनी रेशो विचारला आहे. हा रेशो असणार आहे आपला रिजिडिटी फॅक्टरचा कॉन्टॅक्ट प्रेशर अपॉन टायर प्रेशर. आता बघा यामध्ये काय आहे की आपला फर्स्ट आन्सर असणार आहे. आता कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनचा फॉर्म्युला काय आहे, म्यू इक्वल टू फ्रिक्शनल फोर्स अपॉन नॉर्मल फोर्स. हा झाला तुमचा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनचा फॉर्म्युला. आपला आन्सर काय, कॉन्टॅक्ट प्रेशर विचारलेला आहे, इम्पॅक्ट फॅक्टर पण नाही, कोएफिशियंट ऑफ रोलिंग पण नाही. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनला आपण म्यूनी डिनोट करतो, हे लक्षात ठेवायचं आहे. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. रिजिडिटी फॅक्टरचा रेशो काय लक्षात ठेवायचा आहे. हॉरिझॉन्टल मेंबर ऑफ अ फ्रेम इम्प्लॉयड टू सब डिवायडेड विंडो ओपनिंग द हॉरिझॉन्टली. आता बघा यांनी आपल्याला हॉरिझॉन्टली विचारलेला विंडो बद्दल. ही सपोज तुमची विंडो आहे, ही फ्रेम याला 2 पार्ट मध्ये डिवाइड केलाय आणि सपोज हे झाले तुमची हे सपोज तुमची फ्रेम आहे आणि हा 2 पार्ट मध्ये इथे डिवाइड केलेला आहे. बघा यामध्ये काय आहे, काय विचारलंय, हॉरिझॉन्टल मेंबर फ्रेम इम्प्लॉयड टू सब डिवायडेड विंडो. अशी हॉरिझॉन्टल मेंबर पाहिजे फ्रेमचा की तो दोन याला विंडोला सब डिवाइड म्हणजे दोन याच्यामध्ये डिवाइड करत आहे. ओपनिंग द हॉरिझॉन्टल इज कॉल्ड. बघा आता हे जे आहे याला आपण ट्रान्सफॉर्म म्हणतो. जे हॉरिझॉन्टल असते त्याला, जे व्हर्टिकल राहते त्याला मुलायन म्हणतो, मुलायन. जे सील असते ते बॉटम लेवल असते, बॉटम लेवलला काय राहते, सील.
नंतर हॉर्न काय राहते की हॉर्न जो असते तुमच्या या डोअरच्या या साईडला राहते वरती, हा जो पार्ट राहते याला आपण हॉर्न म्हटलेला आहे. बघा आता तुम्हाला काय करायचं आहे, डोअर विंडोचे जे पण कंपोनंट आहे त्या कंपोनंट बद्दल पूर्ण तुम्हाला डिटेल माहिती असणं गरजेचं आहे. बघा याआधी एक क्वेश्चन विचारला होता त्यांनी, हॉरिझॉन्टल मध्ये फ्रेमची जी फ्रेम राहते त्याला व्हर्टिकली दोन पार्ट मध्ये डिवाइड करते, त्याला आपण काय म्हटलं होतं, मुलायन म्हटलं होतं. जेव्हा हॉरिझॉन्टली करते तेव्हा आपण ट्रान्सफॉर्म म्हणतो, आणि जेव्हा व्हर्टिकली करते दोन पार्ट मध्ये त्याला मुलायन म्हणतो. सील हे काय असते की आपण डोअर मध्ये यूज नाही करत, विंडो मध्ये यूज करतो. सील काय आहे की तुमच्या डोअरचा बॉटम पार्टला सील म्हटलेला आहे, म्हणजे जो डोअरच्या बॉटमचा जो पार्ट असते त्याला आपण सील म्हटलेला आहे. हॉर्न म्हणजे काय असते की हा तुमच्या डोअर विंडो जे वॉल मध्ये फिट केले जाते, तो जो आउटसाइड प्रोजेक्शन आहे त्याला आपण हॉर्न म्हटलं. आपण एका डायग्राम थ्रू चेक करणार. बघा यामध्ये काय दिलेलं आहे, त्यांनी आपल्याला हॉरिझॉन्टल मेंबर फ्रेमचं म्हटलेलं होतं. तर हा हॉरिझॉन्टल मेंबर फ्रेमचा त्याला आपण ट्रान्सफॉर्म म्हणतो. जेव्हा बॉटम साइड राहते तेव्हा सील म्हटलेलं आहे. जेव्हा फ्रेमची व्हर्टिकल साइडला दोन यांच्या पार्टमध्ये डिवाइड करते त्याला आपण मुलायन म्हणतो. नंतर त्यांनी काय दिलेलं आहे, हा हेड. बघा हेड कशाला म्हटलंय की टॉप साइडला, जसं सील आपण बॉटम साइडला म्हटलंय तसंच त्यांनी टॉप साइडला हेड म्हटलं आहे. आणि हा जो पोर्शन आहे, हा जो आउटसाइड एरिया आहे एवढा, याला आपण हॉर्न म्हटलेला आहे. बरोबर. बघा हे इथे दिलेलं आहे. आता हे झालं विंडोचं. बघा याआधी पण मी तुम्हाला काय सांगितलं की डोअर विंडोचे तुम्हाला फंक्शन किंवा डोअर विंडोचे टाइप्स तुम्हाला प्रॉपर करायचे आहे. बघा यामध्ये काय आहे की जेणेकरून तुम्ही डोअर विंडोचा पूर्ण एक पार्ट प्रॉपर केला, तर आज यांनी याच्यावर क्वेश्चन विचारलेला. उद्याच्या एक्झाम मध्ये ते सपोज जाम्प म्हणजे काय विचारणार, नेक्स्ट एक्झाम मध्ये तुम्हाला मुलायन म्हणजे काय विचारणार. तर तुम्हाला ह्या छोट्या छोट्या डेफिनेशन माहिती असणं गरजेचे आहे. आता यामध्ये कसं आहे की आपण त्यांनी एक विचारलं, आपण पूर्ण सिलेबस म्हणजे पूर्ण कव्हर केलं. बघा आता नेक्स्ट आहे द रेफरन्स पॉइंट इन ऑन विच डे वर्क इज क्लोज अँड फॉर्म द वेअर लेवलिंग इज कंटिन्यूज द नेक्स्ट डे आर इज कॉल. सरळ सरळ त्यांनी काय दिलेलं आहे की सपोज आज सर्वे करत आहात तुम्ही, आज सर्वे स्टॉप करायचा, इव्हिनिंगचा टायमिंग झाला आणि उद्या आपल्याला तिथून कंटिन्यू करायचं आहे, तर आपण जेव्हा ती जो हे घेतो म्हणजे मार्क करतो त्याला काय म्हटलेलं आहे, बेंच मार्क म्हणतो, टेम्पररी बेंच मार्क म्हणतो, परमनंट बेंच मार्क म्हणतो का जीटीएस बेंच मार्क. रेफरन्स पॉइंट विचारलेला आहे की कुठला रेफरन्स पॉइंट घेतो आपण की त्याला आपण उद्या आज संपून उद्या परत त्या रेफरन्स पॉइंट नुसार आपण नेक्स्ट सर्वे कंटिन्यू करू शकतो. बघा नेक्स्ट आहे रेफरन्स पॉइंट विच डे वर्क क्लोज. आता आजचा डे आहे तो कंप्लीट झाला आहे. फ्रॉम वेअर द लेवलिंग इज अ कंटिन्यूज यूज टू द नेक्स्ट डे. कंटिन्यू तुम्हाला नेक्स्ट डे ला कंटिन्यू करायचं असेल तर तुम्ही कुठला, त्यासाठी बघा आपण एक टेम्पररी बेंचमार्क यूज करतो. टेम्पररी बेंचमार्क काय राहते की तुम्ही सपोज एखादं ट्रीज असेल किंवा एखादा छोटासा हे असेल, सपोज काय कॅनल असेल, तर तुम्ही काय करणार की तिथून टेम्पररी बेंचमार्क घेऊन घेणार की उद्या आपल्याला परत इथून म्हणजे एक रेफरन्स पॉइंट घेणार, उद्या परत त्याच रेफरन्स पॉइंटवर राहून आपण डिस्टन्स मेजर करून परत नेक्स्ट कंटिन्यू सर्वे करू शकतो, त्याला आपण टेम्पररी बेंचमार्क म्हणतो. नेक्स्ट आहे आर्बिटरी बेंचमार्क. कशाला म्हटलेला आहे की आर्बिटरी बेंचमार्क आपण जो की तुमचा बघा, हा आता हे टेम्पररी झाला. आता आधी टेम्पररी आणि परमनंट मधला फरक बघा. टेम्पररी काय राहते की जस्ट तुम्ही तुमच्या रेफरन्स नुसार घेतात, आणि परमनंट बेंचमार्क काय असते की तुम्हाला गव्हर्नमेंटनी म्हणजे त्यांची जे हे फिक्स करून दिलेले राहते ऑल ओव्हर इंडियामध्ये किंवा कुठल्या तरी परमनंट म्हणजे काय राहते की जी बिल्डिंग आहे ती तुमची तिथून हालू शकत नाही. सपोज एखादी गव्हर्नमेंट बिल्डिंग असेल किंवा एखादा ब्रिज असेल किंवा एखादा हे राहते काय म्हणते त्याला, एखादी गव्हर्नमेंट स्कूल, ब्रिज किंवा एखादं ओल्ड ट्रीज असेल, तर ते काय राहते तुमचं परमनंट बेंचमार्क राहते.
परमनंट बेंचमार्क मध्ये काय राहते, आपण आता परमनंट बेंचमार्क मध्ये काय राहते की जे इस्टॅब्लिश विथ रेफरन्स टू जीटीएस बेंचमार्क नुसार तो इस्टॅब्लिश केलेला राहतो. आणि या बेंचमार्क मध्ये हा जनरली जी गव्हर्नमेंटची एजन्सी राहते ती इथं लोकेट करते. परमनंट बेंचमार्क हा गव्हर्नमेंटनी दिलेला राहतो, म्हणजे त्यांनी लोकेट करून दिलेले राहते पॉइंट. टेम्पररी बेंचमार्क आपण घेतो. टेम्पररी आणि परमनंट मधला फरक समजला. नेक्स्ट आहे आर्बिटरी बेंचमार्क. आर्बिटरी बेंचमार्क मध्ये काय असते की रेफरन्स पॉइंट हुज द आर इल ॲझ्युम द हे जी आर्बिटरी बेंचमार्क राहते, ही जी बेंचमार्क राहते ही तुमची मेन सी लेवल राहते, त्यानुसार रेफरन्स पॉइंट घेतलेला राहतो. म्हणजे आपण त्यातून रेफरन्स पॉइंट घेतो. जीटीएस बेंचमार्क मध्ये काय राहते की ऑल ओव्हर कंट्रीमध्ये हायेस्ट प्रिसिजन ऑफ सर्वे. जो जीटीएस बेंचमार्क राहते की तो ऑल कंट्रीमध्ये तुमच्या म्हणजे हे केलेला राहते, ऑल ओव्हर कंट्रीमध्ये विथ हायेस्ट प्रिसिजन ऑफ सर्वे राहते. हा जीटीएस बेंचमार्क राहते. हा पण गव्हर्नमेंटचाच असते, पण हा म्हणजे इथे कसं मीन सी लेवल पासून कन्सिडर करता. टेम्पररी आपण स्वतः रेफरन्सनुसार घेतो. परमनंट हा गव्हर्नमेंटनी लोकेट केलेल्या पॉईंटवरून घेतो. जीटीएस बेंचमार्क पण असाच बेंचमार्क आहे की तो ऑल ओव्हर कंट्रीमध्ये एक हायेस्ट हे दिलेली राहते, म्हणजे पूर्ण ऑल कंट्रीची एकदम हायेस्ट लेवल किंवा त्यांचा जो बेंचमार्क आहे तो त्यांनी मेजर केलेला राहतो सी लेवल पासूनचा, तो आपल्याला ते डिनोट करून दिलेला राहते. हे झालं. आता बघा आपल्याला त्यांनी काय विचारलंय की क्लोज वर्क क्लोज करण्यासाठी आपण जो बेंचमार्क घेतो त्याला आपण टेम्पररी बेंचमार्क म्हणतो. नेक्स्ट आहे लेंथ ऑफ नॅशनल हायवे किलोमीटर ॲज पर लखनौ रोड प्लॅन. आता बघा या प्लॅन मध्ये काय आहे की फर्स्ट आहे नॅशनल हायवे, एरिया ऑफ कंट्री किलोमीटर स्क्वेअर अपॉन 50. हे झालं तुमचं नॅशनल हायवे साठी. स्टेट हायवे साठी काय राहतो, एरिया ऑफ कंट्री किलोमीटर स्क्वेअर अपॉन 25. आणि मेजर डिस्ट्रिक्ट रोड साठी राहते एरिया ऑफ कंट्री किलोमीटर स्क्वेअर अपॉन 12.5. बघा हे फॉर्म्युले लक्षात ठेवा. यांनी काय विचारलेलं आहे, नॅशनल हायवे साठी विचारलेलं आहे, तर आपला नॅशनल हायवे साठी 50, एरिया ऑफ द कंट्री 75 नाही, एरिया ऑफ द कंट्री किलोमीटर 50, एरिया ऑफ द कंट्री 49, आणि हा जो 25 आहे हा स्टेट हायवे साठी आहे. हा स्टेट हायवे साठी आहे, हा नॅशनल हायवे साठी आहे. फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. नेक्स्ट आहे व्हॉट इज द रिक्वायरमेंट फॉर वॉटर यूज इन प्लास्टरिंग. बघा जेव्हा आपण एखादी त्यांनी विचारलं आहे की रिक्वायरमेंट कुठली आहे जी वॉटर आपण प्लास्टरिंग करण्यासाठी वॉटरची कशी रिक्वायरमेंट असायला पाहिजे, तर वॉटर जास्त हार्मफुल नसायला पाहिजे. जे की आपण ड्रिंकिंग साठी यूज करतो ते वॉटर आपल्याला म्हणजे पॉसिबल आहे तिथे आपण यूज करायला. फर्स्ट आहे सी वॉटर शुड बी यूज फॉर बेटर द ड्युरेबिलिटी. बघा समुद्राचं पाणी आपण यूज करतो का, सी वॉटर यूज करतो का प्लास्टरिंग साठी, त्यामध्ये काय राहते, साल्टचं प्रमाण राहते जास्त, त्यामुळे आपण इथे यूज नाही करत. इट शुड बी द फ्री फ्रॉम हार्मफुल इम्प्युरिटीज अँड सुटेबल फॉर अ ड्रिंकिंग वॉटर. बघा ते वॉटर जे आहे ते हार्मफुल असायला पाहिजे आणि स्वतः आपण जे ड्रिंकसाठी यूज करतो म्हणजे ते सुटेबल असायला पाहिजे ड्रिंकिंगसाठी, त्यासाठी आपण हे प्लास्टरिंगसाठी वॉटर यूज करतो. इट मस्ट बी कंटेन डिझॉल्व साल्ट फॉर एक्स्ट्रा बॉन्डिंग स्ट्रेंथ, हे पण नाहीये. इट मस्ट बी मिक्स विथ द क्ले, हे पण नाहीये. क्ले मिक्स केल्यावर आपण प्लास्टरिंग करतो का, नाही करत. नेक्स्ट आहे इन इंडिया द मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन इन द ऑर्डर ऑफ द देअर इज इम्पॉर्टंट आर. बघा जेव्हा इंडियामध्ये जेव्हा आपण स्टार्टअप झालेलं तेव्हा ट्रान्सपोर्टेशन कशा थ्रू करत होते. बघा फर्स्ट जे होतं एअर ट्रान्सपोर्टेशन नाही करत, शिपिंग करायचो आपण, रेल्वे नाही करत. आता बघा शिपिंग नंतर आपण रोड,
नाही, रोडच्या आधी रेल्वे आली, रेल्वे शिपिंग नंतर रेल्वे. बघा आपलं डी आन्सर असणार आहे. रेल्वे, शिपिंग, रेल्वे, रोड आणि नंतर एअर ट्रान्सपोर्ट नुसार आपण ट्रान्सपोर्टेशन करतो. बघा सिक्वेन्स लक्षात ठेवा. बहुतांशी लोकांना शिपिंग नंतर किंवा बरेच लोकांना रेल्वे पण माहिती आहे. पण आता आधी आपण म्हणजे शिप थ्रू आपण ट्रान्सपोर्टेशन करायचो वन कंट्री टू अदर कंट्रीमध्ये. आणि नंतर आपण रेल्वेनी केलं, नंतर रोडनी, आणि आता एअर ट्रान्सपोर्टेशननी पण करतो. नेक्स्ट आहे फॉर द डायमिश डिमिस सॉरी फॉर द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अ मोटर व्हेकल ऍक्ट वॉज इनॅक्टेड इन. बघा आता यांनी काय विचारलेलं आपल्याला की कुठल्या कुठल्या मोटर्स तुम्ही हे होते ट्रान्सपोर्टेशन करताय इनॅक्टिव्हेट साठी. इयर विचारलेलं आहे. आता इयर आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. मोटर व्हेकल साठी किती आहे. आता बघा आपण एक चार्ट बघणार. चार्ट पेक्षा आपण एक ऍड करू. बघा एक आहे जायकर कमिटी, ही आहे 1927 आणि रिकमेंडेड केव्हा झाली. रिकमेंडेड जायकर कमिटी 1928. बघा हे झालं आपलं फर्स्ट, हे झालं सेकंड. थर्ड आहे तुमचं सेंट्रल रोड फंड, सेंट्रल रोड फंड हे केलं आहे त्यांनी 1929 मध्ये. नेक्स्ट आहे इंडियन रोड काँग्रेस, इंडियन रोड काँग्रेस 1930. फिफ्थ आहे मोटर व्हेकल नाही सेंट्रल रोड ऑर्गनायझेशन. थांबा आपण सिक्वेन्स घेऊ. सेंट्रल रोड फंड, नंतर 1927, 1928, 1920, 29 सेंट्रल रोड ऑर्गनायझेशन. सेंट्रल रोड ऑर्गनायझेशन 5 नंबरचं होतं इंडियन रोड काँग्रेस. (1934) आणि 6 नंबरचा आहे मोटर व्हेकल, मोटर व्हेकल मोटर व्हेकल ऍक्ट आहे 1939. 7 नंबरचा आहे सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट, सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट हे आहे तुमचं 1950. नेक्स्ट आहे नॅशनल हायवे ऍक्ट, नॅशनल हायवे ऍक्ट 1950 झालं ना 56. 9 नंबरचा आहे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन 1960. आणि एक आहे 10 नंबरचं प्रधान
मंत्री, ग्राम सडक, काय झालं 1960 प्रधान सडक योजना ही आहे 2000 चे. बघा हे पूर्ण इयर तुम्हाला इथून पाठ करायचे आहेत. बघा या पूर्ण इयरवर त्यांनी आतापर्यंत बरेच क्वेश्चन विचारलेले आहेत. हे 10 इयर पण तुम्ही पाठ केले तरी सफिशियंट आहे या टॉपिकवर. या टॉपिकला आपल्याला काय विचारलेलं आहे, मोटार व्हेकल ऍक्ट 1939 मध्ये, बरोबर, मोटार व्हेकल ऍक्ट, हा, आणि इंडियन रोड काँग्रेस 1934 मध्ये विचारलेला. नेक्स्ट आहे द पोर्शन ऑफ द रोड यूज इन व्हेहिक्युलर ट्रॅफिक. बघा असा कुठला पोर्शन आहे की तो आपण व्हेहिक्युलर ट्रॅफिक साठी यूज करतो, ते आहे आपलं कॅरिज वे. कॅरिज वे म्हणजे काय राहते, हा रोड आहे सपोज, या पार्ट वरून फक्त तुमच्या जे हे आहे व्हेकल आहे त्याच म्हणजे मोशन मध्ये त्या व्हेकल फक्त तिथून ट्रान्सपोर्ट होऊ शकते. एक्सप्रेस वे, मोटार वे किंवा राईट वे. आता यामध्ये काय आहे बघा, त्यांनी एक्सप्रेस वे विचारलेला आहे की जो एक्सप्रेस असतो, जो नॅशनल हायवे आपण म्हटलेला आहे, स्टेट हायवे म्हटलेला आहे. आणि मोटार वे म्हणजे काय, फक्त ओनली तुमच्या मोटार जाऊ शकते तिथून, कुठलं हेवी ट्रान्सपोर्टेशन किंवा ट्रक म्हणा किंवा बसेस म्हणा हे तिथून ट्रान्सपोर्ट नाही होऊ शकत. एक्सप्रेस वे मध्ये काय आहे की एक्सप्रेस वे मध्ये तुम्हाला कुठल्या म्हणजे त्यांनी हे नाही केलेलं आहे, म्हणजे एक्सप्रेस वे जे नॅशनल हायवे किंवा एक्सप्रेस हायवे राहते त्यालाच आपण एक्सप्रेस वे म्हटलेला आहे. कॅरिज वे आपलं पोर्शन ऑफ द रोड यूज इन व्हेहिक्युलर ट्रॅफिक विचारलेलं आहे, तर त्यासाठी आपण कॅरिज वे यूज करतो. मी लास्ट सेशन मध्ये तुम्हाला याची डायग्राम पण दाखवलेली आहे, बरोबर. नेक्स्ट आहे बघा, आता आपल्याकडे एक नॉन टेक्निकल साठी हे बुक पब्लिश केलाय. या बुक मध्ये तुम्हाला हे ई बुक म्हणून असणार. या बुक मध्ये 5000 प्लस TCS PYQ आहे, जे की आतापर्यंतच्या ज्या एक्झाम झाल्या आहेत त्या एक्झामच्या रेफरन्स म्हणजे त्या एक्झामचे क्वेश्चन यामध्ये आहे. आणि नॉन टेक्निकल साठी तुम्हाला रेफरन्स साठी हे बुक खूप बेस्ट असणार आहे. त्यामध्ये मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी या चारही सब्जेक्टचा तुम्हाला तिथे पूर्ण डिटेल क्वेश्चन दिलेला आहे. तिथून तुम्ही रेफरन्स साठी क्वेश्चन बुक यूज करू शकता. हे बुक तुम्हाला परचेस करायचं असेल तर तुम्हाला आपल्या ऍप मध्ये जायचं आहे. ऍप वरून हे फक्त ओनली 10 रुपीज मध्ये बुक आहे, आणि ऍप इन्स्टॉल करून तुम्ही ऍप वरून हे बुक तुम्ही परचेस करू शकता. आता बघा हा झाला नॉन टेक्निकलचा पार्ट. टेक्निकलच्या पार्ट मध्ये आपण जे पण क्वेश्चन सिरीज घेत आहे त्याबद्दल तुम्हाला तर पूर्ण मी सांगितलेलं आहे की स्टडी तुमचा कसा असायला पाहिजे. आपण जे क्वेश्चन घेत आहे तर त्याच्याशी पूर्ण रिलेटेड टॉपिक तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जसे की आता आपण लास्ट वाला क्वेश्चन घेतला रोडवेचा, त्याच्यामध्ये तुम्हाला रोड बद्दलचे जी हे काय असते, रोडवे काय असते, राईट वे काय असते, शोल्डर काय राहते, कॅरिज वे काय राहते, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि शक्यतो तुम्ही जेवढं होईल तेवढ्या गोष्टी तुम्ही डायग्राम थ्रू जाणार किंवा डायग्राम लक्षात ठेवणार तर तुमचे म्हणजे कन्सेप्ट क्लिअर व्हायला खूप इझी जाते. काय होते, एखादी डायग्राम ऍज इट इज लक्षात ठेवण्यापेक्षा तुम्ही ती डायग्राम किंवा एखादं डेफिनेशन लक्षात ठेवण्यासाठी एखाद्या डायग्राम वरून तुम्हाला त्या गोष्टी लवकर कळत असेल तर तुम्ही डायग्राम एक्सप्लेन करणं खूप गरजेचे आहे. बऱ्यापैकी डेटामध्ये मी डायग्राम आणण्याचा प्रयत्न हाच करते की डायग्राम बघून सगळ्या गोष्टी लक्षात येते. सपोज मी हॉरिझॉन्टल मेंबर सांगितला व फ्रेमचा सांगितला, पण कधी कधी काय होते की बोलताना म्हणजे किंवा ऐकताना आपल्या काय होते, हॉरिझॉन्टल मेंबर आहे पण फ्रेमचा आहे का तुमच्या डोअर विंडोच्या पार्टचा आहे नाही माहिती किंवा नाही लक्षात राहत. तर तुम्ही जेवढं डायग्राम थ्रू जाणार तेव्हा त्या गोष्टी तुम्हाला बऱ्यापैकी क्लिअर होईल आणि तुम्हाला त्या गोष्टीचे म्हणजे त्या क्वेश्चनचे आन्सर द्यायला पण इझी जाईल. चला आता आपले क्वेश्चन सिरीज इथे संपली आहे. नेक्स्ट भेटूया आपण नेक्स्ट क्वेश्चन मध्ये. यानंतर तुम्हाला आणखी काही क्वेरीज असेल किंवा तुम्हाला आणखी काही गोष्टी मला सांगायच्या असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. थँक्यू सो मच. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये.